नमस्कार. आम्ही भारतीय लोक. तर लोकमतमध्ये संपादकीय आलेलं आहे की 14,000 कोटींच्या लाडूबाई. एखादी सरकारी योजना केवळ राजकारणासाठी कशी वापरली जाते. नागरिकांनी कररूपाने तिजोरीत जमा केलेले हजारो कोटी रुपये अपात्र लाभार्थ्याच्या पदरात कसे टाकले जातात आणि राजकीय हेतू साध्य झाल्यानंतर सरकारला कसे वास्तवाचे भान येते, याचे नमुनेदार उदाहरण म्हणून महाराष्ट्रातील बहुचर्चित लाडकी बहीण योजनेकडे पाहता येईल. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी कॅग म्हणजेच नियंत्रण व महालेखापरीक्षकांच्या अहवालाने सरकारच्या वित्तीय बेशिस्तीचा, अपारदर्शकतेचा तसेच काही घोडचुकांचा पर्दाफाश केला. बेशिस्तीची काही उदाहरणे खूपच गंभीर आहेत. राज्यावर आर्थिक संकट घोंगावत असताना 31 मार्च 2025 अखेर व्हर्च्युअल पर्सनल डिपॉझिट अकाउंट व्हीपीडीए मध्ये 20,993 कोटी रुपये पडून होते. ते तिजोरीत असते तर राज्याच्या महसुली तूट 29,994 कोटी रुपयांवरून थेट 9,001 कोटींवर आली असती. मुळात व्हीपीडीएला ट्रेजरी नियमांमधून सूट दिल्यामुळे महसुली तूट वाढली आणि सोबतच आणखी 15,298 कोटी रुपये ड्रॉइंग अँड डिस्बर्सिंग ऑफिसर्सच्या बँक खात्यावर पडून होते. त्यामुळे फंड लो मॅनेजमेंटमध्ये गडबड झाली. राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेतील 3,277 कोटी रुपये निवृत्ती वेतनधारकांच्या खात्यावर वैध करण्यासाठी कोषागारातून निघाले खरे, परंतु गलथान कारभारामुळे मध्येच कुठेतरी अडकले. असो, 10 लाख कोटी रुपये कर्जाचा डोंगर डोक्यावर असलेल्या महाराष्ट्रासारख्या महत्त्वाच्या आर्थिक शिस्तीबाबत नावाजलेल्या राज्याला कॅगचे हे ताशेरे नक्कीच भूषणावह नाहीत. अर्थात कॅग अहवालातील लाडकी बहीण योजनेचा सावळा गोंधळ अधिक चर्चेत आहे. राज्यातील महायुती सरकारचे करते करविते व धुरीण वारंवार उल्लेख करतात. त्याचप्रमाणे याच बळावर ते सत्तेत आले असल्याचे साहजिकच ही योजना सरकारसाठी खूप महत्त्वाची आहे. पण तिची अंमलबजावणी करताना 3,500 कोटींची गडबडी झाली आहे. सोबतच कोणतीही तातडी नसताना या योजनेसाठी सरकारने तब्बल 15,500 कोटी रुपये वेगळे काढून ठेवल्याचेही कॅगने उजेडात आणले. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर घाईघाईने राबविण्यात आलेल्या या योजनेतून गेल्या 1.5 वर्षात तब्बल 92 लाख लाभार्थी वगळण्यात आले आहेत. त्यापैकी सर्वाधिक 62 लाख लाभार्थी ई-केवायसी पूर्ण न केल्यामुळे वगळण्यात आल्या. 4,42,000 लाभार्थ्यांच्या कुटुंबातील कोणीतरी सरकारी नोकरीत आहे. 8,000 सरकारी नोकरीतील महिलांनी योजनेचा लाभ घेतला तर 29,000 पुरुषांच्या खात्यात योजनेचे पैसे जमा झाले. याशिवाय कुटुंबाचे 2.5 लाखांपेक्षा अधिक उत्पन्न, संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी, 65 वर्षापेक्षा अधिक वय, एका कुटुंबात 2 पेक्षा अधिक लाभार्थी अशा कारणांनी लाडक्या बहिणींची नावे वगळण्यात आली. विधानसभा निवडणुकीनंतर लगेच लाभार्थ्याची छाननी व छाटणी सुरू होऊ नये. अपात्र लाभार्थ्यांना कमी अधिक सरासरी 10 महिने दरमहा 1,500 रुपयांचा लाभ दिला गेला. परिणामी जनतेचे तब्बल 14,000 कोटी रुपये स्वाहा झाले. कॅग अहवालानुसार यापैकी 3,541 कोटी रुपये खर्चासाठी तर कोणतेही समाधानकारक कारण सरकारकडे नाही. केवळ राजकारणासाठी तब्बल 38% अपात्र लाडक्या बहिणीच्या पदरात हजारो कोटी रुपयांची ओवाळणी टाकल्यानंतर ती परत वसूल करणेही राजकारणामुळेच शक्य नाही. सरकारनेच वेळोवेळी स्पष्ट केले आहे की प्रारंभीच्या 2,43,00,000 इतक्या लाभार्थ्यांपैकी फार तर ज्यांच्या बँक खात्यात सरकारच दर महिन्याला पगार जमा करते अशा थेट कर्मचारी व कर्मचाऱ्याच्या घरातल्या महिला मिळून 4.5 लाख आणि पुरुषांनीच फसवणूक केलेली प्रकरणे मिळून 4,79,000 लाभार्थ्यांकडून वसुली केली जाऊ शकते. बाकीच्या 88 लाखांच्या आसपास अपात्र महिलांना दुखावण्यासाठी सरकार अजूनही तयार नाही. कदाचित लाडक्या बहिणीचे आपणच अधिक लाडके असा दावा करणाऱ्या सत्ताधारी महायुतीमधील तिन्ही पक्ष गटांना भीती वाटत असावी. एक प्रकारे कॅश फॉर वोट चा भाग बनलेल्या या अंदाजे 1 कोटी महिला पुढच्या निवडणुकीत केवळ विरोधात मतदान करून थांबणार नाहीत तर विरोध प्रचारही करतील. म्हणून वसुलीचा विषय सरकारी कर्मचाऱ्यांपुरता मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. खरे तर एकूणच वित्तीय शिस्त, राज्याची आर्थिक स्थिती, समाजातील अधिक गरजू घटकांच्या अपेक्षा आदींच्या दृष्टीने या राजकीय ओवाळणीचा गंभीर विचार करायला हवा. चुकीच्या पद्धतीने लोकानुनय करण्याऐवजी खरे लोककल्याण साधण्याच्या पद्धतीवर व्यापक चर्चा व्हायला हवी.